त्यातल्या आपण टॉप 9 बातम्या बघूयात। रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रीकालीन ब्लॉक घेण्यात येणार। मीरा भाईंदर महानगरपालिकेचं 2174 कोटींचं बजेट सादर झालंय। यंदा देखील कोणत्याही प्रकारची करवाढ करण्यात आलेली नाहीये। नवी मुंबई महानगरपालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वाढवू नये, तसंच अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद करावी। आमदार गणेश नाईक यांची पालिका आयुक्तांकडे मागणी। मुंबईत झोपडपट्ट्यांच्या स्वच्छतेसाठी पालिका 1,500 कोटींचा खर्च करणार। प्रशासनाकडून 4 वर्षांसाठी कंत्राटदार नेमण्याच्या प्रक्रियेला सुरुवात। नवी मुंबई मॅरेथॉनसाठी अटल सेतूवरून अत्यावश्यक वाहनं वगळता सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी। नवी मुंबई वाहतूक विभागाकडून अधिसूचना जारी। मुंबईसह उपनगरात आणखी काही दिवस थंडीचा मुक्काम। शहरात कमाल तापमान 20 ते 30 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। मुंबई पालिकेकडून माहीम कोळीवाड्यात सी फूड प्लाझा सुरू। मांसाहारीसाठी पर्वणी समुद्र किनाऱ्यासह आता निसर्गरम्य वातावरणात मुंबईकरांना वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेता येणार। मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून 22 फेब्रुवारीपर्यंत ब्लॉक तारगाव, मसूर, शिरवडे या स्थानकांदरम्यान दुहेरीकरणाचं काम होणार।